शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। शरदुदाशये साधुजासत सरसी शोधज श्रीमृषा दृशा। शरदुदाशये साधुजासत सरसीयोदर श्रीमुषादृशा। सुरथनाथ ते शुल्कदासिका वर निघ्नतो नेह किं वद। वरद निघ्नतो नेह किं वद। सरोवरी कमळे तैसे तुझे नेत्र, त्याहुनी विचित्र दिसताती। कृपाळुवायके अगा ऋषिकेशी, आम्ही तुझ्या दासी मोला विणा। कामरूप दैत्य मारितोसी आम्हा, भक्तासी रक्षिसी कीर्ती जगी। दीनासी रक्षिसी दुष्टासी मारिशी, धर्माला स्थापिशी निरंतर। घेऊनिया शस्त्र मारावे सकळा, आलासे कंटाळा नामा म्हणे। श्री गोपी गीताचा हा श्लोक आहे आणि त्या श्लोकावर संत शिरोमणी नामदेव महाराजांचा अभंग आहे। श्लोकाचा जो अर्थ आहे तो नामदेव महाराजांच्या अभंगामध्ये जसाचा तसा आलेला आहे। नामदेव महाराजांनी श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामधल्या गोपिका गीतामधल्या श्लोकाचा प्राकृतामध्ये मराठीमध्ये अनुवाद केला आहे। शरदुदाशये साधुजासत सरसी शोधधर श्रीमुषादृशा। सुरथनाथ ते शुल्कदासिका, वरद निघ्नतो नेह किं वद। व्याकुळ झालेले आहेत, परमात्म्याला शोधत आहेत, परमात्मा दिसले नाही, रडायला लागल्या। अंतकरणामध्ये ती व्याकुळता प्रगट झाली आणि गायन करायला लागल्या की आम्ही धन्य आहोत, आमचा जन्म या ब्रजमंडलामध्ये झाला, या ब्रजमंडलामध्ये येण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त झालं, तो श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला प्राप्त झाला। आणि जेव्हा
तो परमात्मा ब्रजमंडलामध्ये आला तर वैकुंठाची देवी महालक्ष्मी, मृदुलतेची देवी, कोमलतेची देवी ब्रजमंडलामध्ये आली आणि सगळं दारिद्र्य दूर केलं, धनसंपन्न झालं, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दुःख दारिद्र्य दैन्य सगळं निघून गेलं, सगळे श्रीमंत झाले. धन जीवनामध्ये आलं, धनसंपदा जीवनामध्ये आली की मग आनंद यायला पाहिजे. आला होता आनंद, परमात्मा येताबरोबर धनसंपदा ही आली. मनुष्याच्या जीवनामध्ये परमार्थ आला की मग समाधान येतं, मग शांती येते, मग धनसंपदा ही आपोआपच येतात आणि त्या राहतात. धनसंपदा राहतात, कायम राहतात, जोपर्यंत अंतःकरणामध्ये तो परमात्म भाव दृढ झालेला आहे. धनसंपदेची ही संपदा, धनसंपदेचा ही आधार परमात्माच आहे. जेव्हा परमात्मा अंतर्धान पावले, त्यांच्या अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण झाला होता आणि जिथे अहंकार येतो तिथे परमात्मा राहत नाहीत. तिथे परमात्मा निवास करत नाहीत. हरी नामया अवतार उद्धवाचा, दास पूर्ण भावे विठ्ठलाचा. विठ्ठल स्मरणे सदा वाचा, गायन करीतसे. जयति तेदिकं जन्मनां व्रज, श्रयत इंदिरा शश्वदत्र हि. दैत दृश्यतां दिक्षुतावका, स्त्वयि धृतासव स्वाम विचिन्वते. गोपिका गायन करायला लागल्या, आमचं भाग्य थोर आहे, आमचा जन्म या ब्रजमंडलामध्ये झाला, आम्ही या ब्रजमंडलामध्ये महत पुण्यानं आलो आणि परमात्मा आले. आमच्या जीवनामध्ये परमात्मा आले, आमच्या अंतःकरणामध्ये परमात्मा आले. किती मोठं भाग्य आहे आणि आम्ही त्या परमात्म्याच्या दासी झालो, हे भाग्य आहे. परमात्म्याचं दास होणं हे भाग्य आहे. जन्मो जन्मियां ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, माझा तो विश्वास पांडुरंगी. नामदेव महाराज म्हणाले, जन्मोनी संसारी झालो त्याचा दास. जगामध्ये जन्म घेतल्यानंतर मी त्या परमात्म्याचा दास झालो, त्या परमात्म्याचा सेवक झालो. हे महत् भाग्य आहे, हा महत् विचार आहे, परमात्म्याचा दास होण्याचा विचार. जो भाव नामदेव महाराजांनी प्रगट केलेला आहे तसाच भाव त्या गोपिकांनी सुद्धा प्रगट केला. शरदुदाशये साधुजासत, सरसिजोदर श्री मुषादृशा. हे परमात्मा,
सरोवरामध्ये उमललेल्या कमलासारखे तुमचे नेत्र आहेत, तुमचे डोळे कमल नयन आहात प्रभू तुम्ही. तुमचे नेत्र कमळासारखे कोमल, कमळाच्या पाकळीसारखे सुंदर, कमळाची कोमलता, कमळाची सुंदरता श्री व्यासदेव भगवानांनी श्लोकामध्ये प्रगट केली आहे. कमल नयन म्हटलं त्या परमात्म्याला. त्याचे नेत्र कमळाच्या पाकळीसारखे आहेत म्हणून तो कमल नयन आहे. त्याचे हात कमलासारखे कोमल आहेत म्हणून त्याच्या हाताला करकोमल म्हटलेलं आहे. त्याचे चरण कमलासारखे कोमल मृदू म्हणून पदकमल म्हटलेलं आहे. त्याचं मुखमंडल ते कमलासारखं कोमल आहे, सुंदर आहे म्हणून त्याला मुखमंडल म्हटलेलं आहे. कमळासारखं सुंदर ते मुख त्या गोपिकांनी पाहिलं आणि त्यांचं मन व्याकुळ झालं. त्यांना दुसरं काही पाहण्याची इच्छा नाही, दुसरं काही ते पाहतच नाही. परमात्म्याचं मुखमंडल जे कमळासारखं आहे, मुख कमल. आणि कमळ सुद्धा शरद ऋतूमधले, शरद पौर्णिमेचा हा प्रसंग आहे. परमात्मा अंतर्धान पावल्यानंतर मग त्या गायन करायला लागल्या. ही माधुर्य भक्तीची उच्च अवस्था आहे. यामध्ये कामाला स्पर्श नाही, काम स्पर्श नाही. काम स्पर्श ज्याला होतो तो विकृत होऊन जातो. कामाचा स्पर्श झाला की मग भावना बदलतात, मग विचार बदलतात, मग आचरण बदलतं, मग पाहणं बोलणं सगळं काही बदललं. सगळ्या ठिकाणी विकृती आली. एक काम हृदयामध्ये उगवला आणि सगळी विकृती झाली. कामाचा तो प्रभाव आहे. पण गोपी गीतामध्ये जे गायन केलेलं आहे हे माधुर्य भक्तीची उच्च अवस्था आहे. परमार्थ जीवनामध्ये आला की शुद्धता येते. हा परमशुद्ध भाव आहे. त्या गोपिका म्हणजे सामान्य गोपी नाहीत, सामान्य स्त्रिया नाहीत. ते ऋषीमुनी आहेत. ऋषीमुनींनी तपश्चर्या केली, परमात्मा प्राप्तीची आशा केली आणि ती आशा त्या परमात्म्यानं पूर्ण केली. त्यांची तपश्चर्याच तेवढी आहे. आणि ते ऋषी गोपी झाले आणि आता गायन करीत आहे परमात्माचं गायन. शरदुदाशय साधुजासत सरसी सोदर श्रीमुषादृशा सुरथनाथ ते शुल्कदासिका वरद निघ्नतो नेह किंवद. आणि परमात्मा तुम्ही आमच्यावर एक कटाक्ष टाकला, आमच्याकडे तुम्ही पाहिलं आणि त्या तुमच्या कटाक्षानं आम्ही घायल झालो. आमचं अंतकरण घायाळ झालं. कटाक्षाने मारणं हा वध नाही का? त्या प्रेम दृष्टीने तुमचं आमच्याकडे पाहणं. आम्ही तर बिना मोलाच्या तुमच्या दास्या आहोत, तुमच्या सेवेसाठीच प्रगटलेले आहोत. तो सर्वोच्च आनंद तुम्ही आम्हाला दिलेला आहे. आमच्या अंतकरणामध्ये अभिमान निर्माण झाला, तुम्ही अंतर्धान पावले. हे परमात्मा आता कृपा करा.
लवकर प्रगट व्हा. हरी हरी हरी. सरोवरी कमळे तैसे तुझे नेत्र. नामदेव महाराज म्हणतात, सरोवरामध्ये उमललेले जे कमळ आहे तसे तुमचे नेत्र आहेत. श्लोकाचा भावार्थ आहे, श्लोकामध्ये प्रगट केलेलं अर्थ प्राकृतामध्ये भक्तांच्या कल्याणासाठी नामदेव महाराजांनी प्रगट केला आहे. सरोवरी कमळे तैसे तुझे नेत्र, त्याहुनी विचित्र दिसताती. परमात्म्याचे ते नेत्र पाहिल्यानंतर, त्या नेत्रांचं स्मरण केल्यानंतर त्यांच्या अंतःकरणामध्ये उगवलेले भाव आहेत. भक्त भगवंताचं वर्णन करीत आहेत. कृपाळुवा ऐके अगा ऋषिकेशी. परमात्म्याला हाक मारली, कृपावंता हे ऋषिकेश, आता आमचं निवेदन आहे का. कृपाळुवा ऐके अगा ऋषिकेशी, आम्ही तुझ्या दासी मोलाविण. आम्हाला काही मोल नको, आम्ही तुमच्या दासी झाल्या आहोत, अंतःकरणापासून झालो आहोत, पूर्ण भावानं झालो आहोत. आम्हाला आनंद आहे तुमच्या दासी होण्यामध्ये आणि त्याचं मोल आम्हाला नको. न लगे मुक्ती धन संपदा. धनसंपदा नको, जगातले पदार्थ नको, जगातलं काहीही नको. जे जे नाशिवंत आहे ते काही नको. संसारामध्ये रती निर्माण झाली तर विकार निर्माण होतात. संसार गोड वाटायला लागला, संसाराबद्दल मनामध्ये भावना निर्माण झाल्या, धन प्राप्त करायचं, खूप धन प्राप्त करायचं. एका श्रीमंत व्यक्तीनं अगदी ध्यास घेतला धनप्राप्तीचा आणि तो धन कमावत गेला, कमावत गेला, कमावत गेला, मिळवत गेला, मिळवत गेला. धर्म पाहिला नाही, अधर्म पाहिला नाही, कर्म पाहिलं नाही, अकर्म पाहिलं नाही, कोणतंच काही पाहिलं नाही. धन धन धन. एवढी धनाची प्राप्ती केली. विकार निर्माण झाले जीवनामध्ये, धर्मदृष्टी नष्ट झाली. हा फार मोठा विकार आहे. अंतःकरणातला सद्भाव नष्ट झाला, प्रेमभाव नष्ट झाला, दया नष्ट झाली, करुणा नष्ट झाली. संसार बाधला, फार भयंकर बाधला. संसाराची बाधा झाली. हरी हरी. परमात्मा वरद आहे, परमात्मा वरद राज आहेत. वरदान देणाऱ्यांचे राजे वरद राज, म्हणून त्यांना वरद म्हटलेलं आहे. मागितलेलं देणारे आहेत. ज्यांनी पदार्थ मागितले त्यांना परमात्मा पदार्थ देतात. भक्त मागणं मागतात ना. उपमन्यूनं वाटीभर दूध मागितलं, एवढी घोर तपश्चर्या, शेवटी मागितलं काय, वाटीभर दूध. आणि परमात्म्यानं पाहिलं दुधासाठी एवढा खटाटोप, परमात्म्यानं समुद्रच देऊन टाकला, क्षीरसागर.
वरदान देण्यामध्ये वरद आहेत, आणि त्यांना नाही मागायचं तर कोणाला मागायचं? गोपिका मागणं मागायला लागल्या. जो सेवा करतो त्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. ज्यांची उपासना एवढी श्रेष्ठ आहे, माधुर्य भक्ती, निष्काम भक्ती, ज्ञानोत्तर भक्ती आहे, आणि त्या गोपी मागायला लागल्या, परमात्मा आम्ही तुमच्या दासी आहोत, आम्हाला काहीही भौतिक सुख नको, लौकिक सुख नको. कामरूप दैत्या मारितो आम्हासी, भक्तासी रक्षसी कीर्ती जगे. तुझी कीर्ती आहे परमात्मा, तू भक्ताचं रक्षण करतो, ही ख्याती आहे, आणि आमच्यावर आक्रमण केलेलं आहे कामदैत्याने, कामभावांनी आक्रमण केलेलं आहे. हे परमात्मा, तो भाव आता तू दूर कर. हरी गोविंद हरी गोविंद हरी गोविंद. कामरूप दैत्य मारितो आम्हासी, भक्तासी रक्षिसी कीर्ती जगी. आमच्यावर कामदैत्यानं आक्रमण केलेलं आहे. भक्तीमध्ये बाधा आहे कामदेवाची, साधनेमध्ये बाधा आहे कामाची. तपश्चर्या अनुष्ठान जे जे परमात्म्यासाठी करावं त्यामध्ये बाधा कामाची आहे. काम बाधा करतो, चित्त दूषित करून टाकतो. साधलेलं चित्त साधनेमध्ये लागत नाही. चित्त साधायला वेळ खूप लागतो, कधी कधी जन्मही लागतो. त्या कामाची बाधा सारखी होत राहते, आणि जेव्हा त्या कामाची बाधा होते तेव्हा अधःपतन होतं. उच्च अवस्थेला गेलेला तो जीव तो पतित होतो. परमात्मा भावानं भरलेली रती ही मात्र अविकारी असते. तिच्यामध्ये विकार निर्माण होत नाही, विकारांचा स्पर्श होत नाही. ती रती जी आहे, ते प्रेम जे आहे, ते अविकारी अविनाशी आहे. आपल्या अंतःकरणातले भाव नामदेव महाराजांनी प्रगट केले. हे चरित्र ऐकलं पाहिजे, हे प्रसंग ऐकले पाहिजे. त्या शब्दांच्या हृदयामध्ये जो अर्थ लोपलेला आहे तो अर्थ प्राप्त केला पाहिजे. वरवरचे अर्थ ऐकले, शब्द ऐकले, कळत नाही. भागवत फार गहन आहे, फार खोल आहे, त्याचा संदेश फार मोठा आहे, भव्य आहे. तो आकलन झाला पाहिजे. करील जो प्रश्न, सांगेल जो कथा, श्रवण करिता उद्धरती. कथा भागीरथी स्नान जे करीती, त्यांचे उद्धरती पूर्वज ते. भागीरथी स्नाना श्रम लागे फार, करावे काग्र मन येथे. नामा म्हणे ऐसे
बोले भागवत शुक सांगतसे परीक्षिती. नामदेव महाराजांची वाणी आहे. ज्यांनी जिज्ञासा प्रकट केली, अथा तो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्म जाणण्याची जिज्ञासा ज्यांनी केली, शिष्यानं गुरु समोर केली. अथा तो ब्रह्म जिज्ञासा, आता ब्रह्म जाणण्याची जिज्ञासा करू, तत्व जाणण्याची जिज्ञासा करू. आणि मग गुरुनं उपदेश केला. आधी जिज्ञासा निर्माण झाली, इच्छा निर्माण झाली. परमात्मा जाणण्याचा प्रश्न जो करेल, करील जो प्रश्न, सांगेल जो कथा. दशम स्कंदामधला पहिल्या अध्यायामध्ये मधला हा श्लोक आहे. वासुदेव कथा प्रश्न पुरुषास्त्रीन पुनातिः वक्तारं पृच्छकं श्रोतृ स्पाद सलिलं तथा. वासुदेवा संबंधीचा प्रश्न केला, परमात्म्या संबंधीचा प्रश्न केला. भरद्वाज ऋषींनी केला होता, याज्ञवल्क ऋषीला केला होता. आणि मग याज्ञवल्क ऋषींनी उपदेश केला होता. प्रश्न शुकदेवजी महाराजांनी केला होता. व्यासदेवानं उत्तर दिलं. पार्वती मातेनं शिव भगवान जवळ प्रश्न केला होता. राम प्रभूनं वाल्मिकी ऋषी जवळ प्रश्न केला होता. गरुडानं काकभुशुंडी ऋषीच्या जवळ प्रश्न केला होता. हे परमार्थाचे प्रश्न आहेत, हे जगत कल्याण करणारे प्रश्न आहेत, हे फार श्रेष्ठ प्रश्न आहेत. वासुदेव कथा प्रश्न पुरुषास्त्रीन पुनातिः. ज्यांनी प्रश्न केला आहे, ज्यांनी उत्तर दिलं आहे, आणि जो त्या ठिकाणी सहज श्रोता म्हणून बसलेला आहे, हे तिघेही त्या प्रश्नानं पवित्र होतात, त्या उत्तरानं पवित्र होतात. जीवनामध्ये परमार्थाचा प्रश्न केला पाहिजे, आत्मकल्याणाचा प्रश्न केला पाहिजे, ब्रह्मज्ञानाचा प्रश्न केला पाहिजे. शास्त्र ग्रंथामध्ये अशा प्रश्नाचं महात्म्य प्रगट केलेलं आहे. आणि भागवताच्या दशम स्कंदामध्ये हा प्रश्न केल्यानंतर मग शुकदेवजी महाराज श्रीकृष्ण चरित्राचा उच्चार करतात. बालक्रीडांचे प्रसंग सांगतात. परमात्म्याने अवतार कसा धारण केला, कशासाठी केला, हेतू काय आहे, उद्देश काय आहे, कशी कृपा केली. करील जो प्रश्न, सांगेल जो कथा. श्रवण करिता उद्धरती. केवळ श्रवण मात्रेन, केवळ श्रवण केल्यानं जगातल्या जीवांचा उद्धार झालेला आहे. हे प्रमाण दिलं नामदेव महाराजांनी. श्रवण करिता उद्धरती. परमार्थ ऐकला पाहिजे, जाणून घेतला पाहिजे. अंतकरणामध्ये परमार्थाविषयी आस्था निर्माण झाली पाहिजे. मनुष्याचं चरित्र सुधरेल कसं? बिघडण्याचे मार्ग अनंत आहेत, सुधारण्याचा केवळ एकच मार्ग आहे, परमार्थ मार्ग. आणि तो परमार्थ ऐकलाच नाही तर सद्बुद्धी कशी जागेल?
पाप मार्गाने धन कमावणाऱ्या व्यक्तीला जर जाऊन एखाद्याने उपदेश केला की हा मार्ग योग्य नाही, हे धन शेवटी नाशाला कारण होईल, या धनामुळे याचे परिणाम फार भयंकर होतील, त्याला पटेल का ते? तो तर समजतो स्वतःला चतुर, मला कमावता येतं, याला कमावता येत नाही, म्हणून मला परावृत्त करण्याचा प्रयत्न करीत आहे, हसतो त्याच्यावर. परमार्थाचा उपदेश करणाऱ्यावर हसतो. हे दुर्भाग्य त्याचंच आहे. जो सांगत आहे त्याचं काही नुकसान झालेलं नाही. त्यांनी पाहिलं की हा बुडत आहे. तुकोबाला दिसलं, बुडता ती जन पाहावेना डोळा, म्हणून कळवळा येतसे. लोक बुडत आहे, विकृत झालेले आहे, परमार्थ मार्ग सोडून दिलेला आहे. पापाचे अनंत मार्ग आहेत, एक मार्ग नाही. एका धनवान मुलानं आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतला. गावातल्या शाळेमध्ये उत्तीर्ण झाला, मग त्याला शहरामध्ये पाठवलं, कॉलेजमध्ये शिकायला लागला, महाविद्यालयात शिकायला लागला. दुर्गुणी मुलांची संगत लाभली. त्या संगतीमध्ये त्याला वाटायला लागलं की हे माझे मिळालेले मित्र जे आहेत, यांच्या संगतीमध्ये मला शिकायला मिळेल. त्यांच्या संगतीमध्ये तो राहू लागला. त्याचं खानपान बिघडलं, त्याचं आचरण बिघडलं, त्याचं वागणं बोलणं सगळं बिघडलं. विकृती आल्या त्याच्या जीवनामध्ये. इतर मुलांमध्ये जेव्हा वडिलांनी त्याला पाहिलं, वडिलाच्या अंतःकरणामध्ये भाव निर्माण झाला की नाही, हे नवीन युग आहे, या नवीन युगामध्ये असंच वागलं पाहिजे. पण आईला मात्र फार दुःख झालं. जेव्हा एकांतामध्ये संधी मिळाली, आईनं त्याला जवळ घेतलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला सांगायला लागली, बाळा तुझं पाऊल चुकत आहे, तू अधोगतीच्या मार्गाला जात आहे. दिवसातून एखाद्या वेळेला तर विचार कर, तुझं हे वागणं बरोबर आहे का? अरे तू काहीही खायला लागलास, काहीही प्यायला लागलास, तुझ्या बोलण्यामध्ये सूत्र नाही, तुझ्या वागण्यामध्ये सूत्र नाही, तू काय असाच जन्म गमावणार आहेस? श्रेष्ठ लोकांच्या जीवनाकडे पाहिलं पाहिजे, त्यातून बोध घेतला पाहिजे, चांगलं निवडलं पाहिजे. चांगलं निवडलं की आपलं जीवन मंगल होऊन जातं. वडिलांनी समर्थन दिलं होतं, पण त्याचा उपयोग झाला नाही. त्याच्या अंतःकरणामध्ये संस्कार होते, सुप्तपणे होते, ते संस्कार जागे झाले. त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, आईचे वचन जे होते त्या वचनाचं पालन केलं, जीवनाचं ध्येय निश्चित केलं, आणि तो बालक एक सद्गुणी झाला, धर्मवान झाला. आईच्या वचनानं त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं. ऐकलंच नसतं तर परिवर्तन कसं आलं असतं? करील जो प्रश्न, सांगेल जो कथा, श्रवण करिता उद्धरती. केवळ श्रवण केलं आणि उद्धार झाला. संत महात्म्यांचे वचन ऐकावे, शास्त्र वचन ऐकावे, ते कल्याणासाठी आहे, त्यातून आपलं कल्याण होणार आहे.
आपलं कल्याण आपण साधून घ्यावं. कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वज ते. जे भागीरथीमध्ये स्नान करतात, गंगेमध्ये स्नान करतात, त्यांना अमित पुण्याची प्राप्ती होते. आणि श्रीमद भागवत ही कथा भागीरथी आहे. त्या कथेमध्ये स्नान जे करतात, ती कथा जे श्रवण करतात, सत्संग दररोज करावा, एकाग्रतेनं करावा, खूप लक्ष देऊन करावा, त्याचं चिंतन करावं, त्याचं मनन करावं. दिवस पडलेला आहे, आपले कार्य चाललेले आहेत, चिंतनही चाललेलं आहे. त्या चिंतनामधून असा दिव्य भाव अंतःकरणामध्ये प्रगट झाला, तो दिव्य भाव चेहऱ्यावर प्रगट झाला, ते तेज दिसायला लागलं. अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडला, जीवन प्रकाशित झालं. दुष्कर्मामध्ये अंतःकरण बधीर होऊन जातं. त्या बधीर अंतःकरणामध्ये स्पंदन राहत नाही, ज्ञान राहत नाही, कर्म अकर्म याचं भान राहत नाही. ते अंतःकरण बधीर न व्हावं. श्रवण करावं, शास्त्र ऐकावं, संत वचन ऐकावे, वरिष्ठांचे वचन ऐकावे, पुण्यवंतांचे वचन ऐकावे. त्या पुण्यवंतांच्या संपर्कामध्ये राहावं, त्यांचं दर्शन घ्यावं. लीनता असली पाहिजे, नम्रता असली पाहिजे. भगवान महावीर जैन धर्माचे फार मोठे आचार्य, ज्यांनी जगाला जैन धर्म दिलेला आहे, जैन धर्माचा उपदेश केलेला आहे. त्या जैन धर्मामध्ये विनय के सूत्र, विनयाचे सूत्र सांगितलेले आहेत की मनुष्याच्या जीवनामध्ये जर मनुष्यानं विनय धारण केला, खऱ्या अर्थानं धारण केला, ज्याची चर्चा भगवान महावीर करतात, तो विनय गंभीर आहे. ती वरवरची एक कृती नाही, अंतःकरणापासूनची ती कृती आहे. विनय के सूत्र आपल्याला मिळाले तर जरूर वाचावे. सगळे वंदनीय आहे. जिथे जिथे मंगल आहे ते ते घ्यावं, जिथे जिथे श्रेष्ठ आहे ते घ्यावं, मग ते कोणत्याही संताचं असो. अंतःकरणाचे शब्द आहेत संतांचे, ते ग्रहण करावे. भगवान महावीर म्हणाले की जो विनयाची आराधना करतो, आपल्या अंतःकरणामध्ये विनय धारण करतो, त्याची जगामध्ये कीर्ती होते, त्याला शास्त्रज्ञानाची प्राप्ती होते. आणि भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, विद्या विनयेन शोभते. प्राप्त झालेली विद्या विनयानं शोभून दिसते. करील जो प्रश्न, सांगेल जो कथा, श्रवण करिता उद्धरती. कथा भागीरथी स्नान जे करीती त्यांचे उद्धरती पूर्वज ते. आपल्या पूर्वजांचा उद्धार. मनुष्याचं जीवन बुडालं, पापकर्मामध्ये बुडालं की तोही बुडाला आणि त्याचे पितरही बुडाले. त्याची अधोगती झाली आणि ज्या कुळामध्ये त्याचा जन्म झाला ते कुळ सुद्धा अधोगतीला गेलं. श्रेष्ठत्व आलं पाहिजे जीवनामध्ये. पित्याच्या जीवनामध्ये जेवढा आहे त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे पुत्र. सद्गुणाचं अनुसरण केलं पाहिजे. हा रामायणाचा संदेश आहे, गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचा संदेश आहे, वाल्मिकी ऋषीचा संदेश आहे, लोमेश ऋषीचा संदेश आहे, काकभुषुंडी ऋषीचा उपदेश आहे, संत महात्म्यांचा हा उपदेश आहे. श्रेष्ठत्व वाढलं पाहिजे, मांगल्य वाढलं पाहिजे, दिव्य भाव निर्माण झाला पाहिजे, दिव्य भाव टिकला पाहिजे, दिव्य भाव वृद्धिंगत झाला पाहिजे.
भागीरथी स्नान श्रम लागे फार, करावे एकाग्र मन येथे. इथे मन एकाग्र करावं, इथे काही फार करावं लागत नाही. श्रवणाचे मिसे बसावे येऊन, श्रवण करण्याच्या निमित्तानं येऊन बसावं. नामा म्हणे ऐसे बोले भागवत, शुक सांगत से परीक्षिती. जो प्रश्न केलेला आहे परीक्षित महाराजांनी त्याचं उत्तर शुकदेवजी महाराज सांगत आहे. गोपिकांच्या भावाचं वर्णन करत आहे. त्याच भावाचं वर्णन नामदेव महाराज करतात. एकदा एका निमित्तानं एका संताला योग आला. नात्यामधले होते बंदीगृहाचे अधिकारी, कैदखाना, कारागृह, जिल्हा कारागृह. आणि त्या कारागृहामध्ये मोठे अट्टल गुन्हेगार बंदिस्त होते, ज्यांनी भयंकर पाप केले होते. आणि त्या बंदीगृह अधिकाऱ्यांनी त्या संताचं स्वागत केलं, परिसर दाखवला. संताच्या मनामध्ये इच्छा झाली कैदी कसे असतात, आणि त्या संताला घेऊन गेले. आणि त्या अधिकाऱ्याच्या मनामध्ये आलं की तुम्ही 2 शब्द यांना सांगाल का, काही उपदेश कराल का. आपण आले, आपलं येणं सार्थक झालं पाहिजे, या जीवांवरही आपली कृपा झाली पाहिजे, यांनाही ज्ञान मिळालं पाहिजे. यांना कोण सांगेल, यांना कोणी सांगणारं नव्हतं, यांनी कोणाचं ऐकलं नाही, म्हणून यांची ही दशा झाली. आपण यांना उपदेश कराल का. आणि संतांनी होकार दिला. ताबडतोब व्यवस्था झाली. एका मोकळ्या मैदानामध्ये सगळ्यांना बसवलं. आजूबाजूला पोलीस उभे आहेत. बंदीगृह अधिकाऱ्यांनी परिचय करून दिला, हे अमुक अमुक संत आहेत, तुम्हाला पाहण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो, त्यांनी आपल्याला 2 शब्द सांगावे. ते शब्द आपण एकाग्रतेने ऐकावे. एकाग्रतेनं केलेलं श्रवणच श्रवण आहे. जे एकाग्रतेनं ऐकत नाही त्याला विक्षिप्त श्रवण म्हणतात. त्याचा काही अर्थ नाही. ते बोलणाऱ्याची वाणी व्यर्थ झाली, परिणाम काहीच साध्य झाला नाही. आणि महात्माजींनी त्यांना निरखून पाहिलं आणि सहज प्रश्न केला की प्रत्येकाने मला नाम सांगावं, आपापलं नाव सांगावं, आणि नंतर मी तुम्हाला थोडा उपदेश करतो. आणि प्रत्येक कैदी उभा राहायला लागला, आपलं नाव सांगायला लागला, बसायला लागला, दुसरा उभा राहिला, तिसरा उभा राहिला. सगळ्यांनी आपापली नावं सांगितली. महात्माजीच्या डोळ्यामधून अश्रू आले. त्यांचे नावं ऐकल्यानंतर महात्माजीच्या डोळ्यामधून अश्रू वाहायला लागले. ते कैदी चकित झाले, महात्माजी का रडत आहेत. आणि जेव्हा महात्माजींनी बोलणं सुरू केलं, महात्माजी म्हणाले की तुमचे नावं किती श्रेष्ठ आहेत, कोणत्या आशेनं तुमचे नावं ठेवले असतील. संत महात्म्यांचे नावं आहेत, देवांचे नावं आहेत, पण हे सगळे देवांचे नावं असूनही तुमचे कर्म किती भयंकर आहेत. तुम्ही स्वतःच्या नावाचा जर विचार केला असता तर अघोरी कर्म तुम्ही केले नसते, भयंकर कर्म तुम्ही केले नसते. आणि सगळ्यांनी मानाखाली घातल्या. सगळे रडायला लागले, आपापल्या नावाचा विचार करायला लागले. त्यांच्याशी कोणी बोललंच नव्हतं, त्यांना कोणी उपदेशच केला नव्हता. आणि संत बोलत राहिले. संताच्या डोळ्यामधून अश्रू वाहत आहेत आणि कैद्यांच्याही डोळ्यामधून अश्रू वाहत आहेत. कर्म
अकर्म दोनही तत्वांचा उपदेश केला. करणीय कर्माचा उपदेश केला, अकरणीय कर्माचा उपदेश केला. भारावून गेले कैदी. बराच वेळ संत बोलत होते आणि शेवटी त्यांनी हात जोडले आणि परवानगी मागितली की आता मला परवानगी द्यावी. तुमच्या भेटीला आलो, दुःख खूप झालं, पण येणं योग्य झालं. मला तुमच्याशी बोलण्याची संधी मिळाली. त्यातला एक कैदी उठला, उठून उभा राहिला आणि तो ते बंदीगृहाचे मुख्य अधिकारी आहेत त्यांना म्हणू लागला की साहेब, मला माझ्या मजुरीमधला 1 आणा द्यावा. 2 आणे मजुरी होती, पारिश्रमिक मिळत असे 2 आणे, त्यातला 1 आणा द्यावा. आणि साहेबांनी आज्ञा केली की त्याला 1 आणा देण्यात यावा. त्याला तो 1 आणा मिळाला आणि त्या कैद्यानं विनंती केली की हा दिव्य उपदेश आजपर्यंत मी ऐकला नव्हता, याचा विचारही माझ्या मनामध्ये आला नव्हता. हे ज्ञान मला आज प्राप्त झालं. मला दक्षिणा द्यायची आहे. माझ्या आईनं सांगितलं होतं की संताला दक्षिणा दिली पाहिजे. संताला दक्षिणा दिली की ते धन शुद्ध होत असतं, ते पवित्र होत असतं, ते श्रवण केल्याचा आनंद प्राप्त होतो आणि जे श्रवण केलेलं आहे ते जीवनामध्ये उगवतं. आणि त्या 1 आण्याची दक्षिणा त्या संताला दिली. चरणावर मस्तक ठेवलं संताच्या. करील जो प्रश्न, सांगेल जो कथा, श्रवण करिता उद्धरती. त्या कैद्यावर कृपा झाली. सर्व मार्गेषु नष्टेषु. एका संतानं उपदेश केलेला आहे की सर्व मार्ग नष्ट झाले. सर्व मार्गेषु नष्टेषु कलोच खलधर्मिणी. आणि पापमार्ग वाढले. कलियुगामध्ये पापमार्ग वाढले आणि धर्ममार्ग जे आहे ते क्षीण झाले. कलियुगामध्ये धर्म क्षीण होत जातो, पदोपदी होत जातो. म्हणून ते संत म्हणाले सर्व मार्गेषु नष्टेषु कलौच खलधर्मिणी. पापमार्ग वाढले, सगळा व्यापार झाला, काय विकल्या जात नाही. मनुष्याच्या शरीराचे अंगही विकल्या जातात, ते सुद्धा विकल्या जातात. नाना प्रकारचे प्रसंग ऐकण्यामध्ये येत असतात, लोक बोलत असतात. सर्व मार्गेषु नष्टेषु कलौच खलधर्मिणी. पाखंड प्रचुरे लोके कृष्ण एव गतिर्ममा. श्रीमद वल्लभाचार्यजी महाराजांचा हा श्लोक आहे. पुष्टी संप्रदायाचे आचार्य, ज्यांनी जगाला भक्ती मार्ग दिलेला आहे, सगुण भक्तीचा उपदेश केलेला आहे. या कलियुगाचं अवलोकन करत असताना महाराजांच्या लक्षात आलं की पाप मार्ग वाढला, कलियुगाचा भयंकर प्रभाव प्रगट झाला. सगळ्या ठिकाणी त्या पापाचा बोलबाला झाला, कोणतंही स्थान सुटलं नाही. पाखंड प्रचुरे लोके
कृष्ण एव गतिर्मम. आता केवळ एकच मार्ग राहिलेला आहे, कृष्ण भक्तीचा मार्ग. कृष्ण परमात्म्याला शरण जावं. पाखंड प्रचुरे लोके कृष्ण एव गतिर्मम. आपल्याला एकच गती आहे, त्या परमात्म्याची भक्ती. ते तत्व आपण अंतकरणामध्ये धारण करावं. त्या परमात्म्याला शरण द्यावं. एका भक्तानं प्रश्न केला की जीवनामध्ये खूप संकट आहेत, शारीरिकही आहेत, मानसिकही आहे. समाजाचा फार त्रास होत आहे. समाज खूप छळ करत आहे, पदोपदी तिरस्कार करत आहे, अवहेलना करत आहे, धिक्कार करत आहे. काय करावं? कसं राहावं या जगामध्ये? हाऊ टू लिव्ह हा प्रश्न आहे. कैसे जगावे, कैसे राहावे? टू बी और नॉट टू बी, दिस इज द ओनली क्वेश्चन. एकच प्रश्न आहे, असावे की नसावे. हा प्रश्न त्या भक्तानं विचारला आणि महात्माजीनं त्याच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. सिंग द ग्लोरी ऑफ गॉड, थिंक अबाउट द ग्लोरी ऑफ गॉड, purify your heart, purify your sight, purify your thoughts, be pure. There are problems in the world, but you don't think about those problems. Do not have relationship with those problems. Abandon them. You think about the glory of God. Become one with the God, and all the problems will dissolve on the spot. जिथल्या तिथेच विरून जातील समस्या. तू देवाचा होऊन जा, परमात्म्याचा होऊन जा. हा विचार, हा इंग्रजी विचार गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी रामचरितमानस या ग्रंथातून यत्र तत्र प्रगट केला. स्वामीजी महाराजांनी जे जे लेखन केलं त्या लेखनामध्ये अशा तत्वांचा उपदेश आहे. तुलसी असमय के सखा, धीरज धर्म विवेक. ओम तुलसी असमय के सखा, धीरज धर्म विवेक. सहित साहस सत्यव्रत, राम भरोसो एक. बड़ा सुंदर उपदेश किया है कि असमय के जो मित्र है, मनुष्य के सच्चे मित्र, बुरे वक्त में जो काम आए, जो कठिन वक्त में काम आए, वही मित्र है.
प्रसंग बहुत कठिन है, ऐसा देखकर जो छोड़कर चला जाए, मित्र के दुख को दुख ना समझे, उस दुख को नष्ट करने का प्रयत्न ना करे, उस दुख को और बढ़ाने का काम करे, उसे मित्र नहीं कहते। वो मित्र नहीं है। सुख के समय साथ है और दुख के समय छोड़कर चला गया। तुलसी असमय के सखा, धीरज धर्म विवेक, साहित साहस सत्यव्रत, राम भरोसो एक। सारे प्रश्नों का उत्तर यही है। बहुत ध्यान से सुन लेना, बहुत ध्यान से समझ लेना। स्वामी जी महाराज की वाणी है, दिव्य वाणी है। स्वामी जी महाराज का अनुभव है, जगत का अनुभव है, अध्यात्म का अनुभव है। जब बुरा वक्त आता है, कठिन समय आता है, तो मनुष्य के मित्र होते हैं धैर्य। धैर्य के साथ उस कठिनाई का सामना करें, धर्म धारण करें, अपने विवेक बुद्धि को विचलित ना होने दें। सहायता बाहर से नहीं मिलती है, बाहर से ना मिली है ना मिलेगी। सहायता तो भीतर से होती है। भीतर से सहायता करने वाला कौन है? हरि हरि। जब बड़ी तेज धूप पड़ती है, जिनके घरों में एसी है वो एसी में बैठकर आनंद का अनुभव करते हैं, लेकिन जिनके घर ही नहीं है, जो रास्ते पर है और जहां पर पेड़ भी नहीं है, जल भी नहीं है, कुछ भी नहीं है, वहां पर भी लोग भगवान के भरोसे रहते हैं उस कड़ी धूप में। मनुष्य के जीवन से धैर्य नहीं जाना चाहिए। मनुष्य के जीवन से धर्म नहीं जाना चाहिए। धैर्य के पीछे धर्म चलता है और धर्म के पीछे विवेक चलता है। अंतकरण में यदि धर्म हो तो मन में ये भाव प्रकट होता है, गलत काम मुझे नहीं करना चाहिए। एक संत के मार्ग में साक्षात विट्ठल भगवान ने स्वर्ण मुद्राओं की एक पोटली रख दी, उसका दारिद्र्य दूर हो जाए। और जब वो भक्त वहां पर आया, मार्ग में रखी हुई स्वर्ण मुद्राओं की पोटली दूर से ही देखकर समझ गया कि इसमें स्वर्ण मुद्रा है। मन में विचार भी नहीं आया कि ये मुझे लेनी चाहिए, ये स्वीकार करनी चाहिए। उसने मुख मोड़ लिया कि इसे लेकर क्या करूंगा, मुझे इसकी आवश्यकता नहीं। वैसे भूखा है, कई दिनों का भूखा,
दरिद्र है, शरीर पर 2 वस्त्र भी ढंग के नहीं है, और फिर भी उसके अंतःकरण में लोभ नहीं जागता है। लोभ को उसने स्वाहा कर दिया है। विठ्ठल भगवान के भक्तों में ऐसे भक्त भी है, पढ़ा लिखा नहीं है, परमार्थ का आकलन कितना हो गया। कठिन समय पड़ने पर लोग धैर्य छोड़ देते हैं, धर्म छोड़ देते हैं, विवेक छोड़ देते हैं। अधर्म करने वाले लोग कभी कभी बोलते हुए सुने जाते हैं। बड़ी कठिन समस्या है, बड़े कठिन है जीवन के रास्ते। संभल संभल कर ही चलना पड़ता है। बड़े कठिन है जीवन के रास्ते, इन पर चलना संभल संभल के। बड़े कठिन है जीवन के रास्ते। कठिन समय आने पर धैर्य छोड़कर चला जाता है, धर्म छोड़कर चला जाता है, विवेक छोड़कर चला जाता है। और स्वामी जी महाराज कहते हैं कि ये तो सखा है, ये तो मित्र है, कठिन समय यही काम आएंगे। कठिन समय आने पर मन को समझाना चाहिए कि धैर्य रखो। कोई भी समस्या 3 दिन से ज्यादा नहीं चलती है, उसका प्रभाव 3 दिन ही रहता है और चौथे दिन कम होने लगता है। दुख तो भोगने ही पड़ते हैं, कुछ प्रारब्ध से आए हैं, कुछ हमने निर्माण किए, कुछ दूसरे लोगों ने लाकर हमारे जीवन में डाल दिए हैं। ये दुखों का प्रभाव तो सहन करना ही पड़ता है। स्वामी जी महाराज ने बड़ा दिव्य उपदेश दिया कि कठिन समय आ गया है और अब समय है धैर्य को जांचने की, धर्म को जांचने की। सब अनुकूल होने पर तो सब सुविधाएं हैं, प्रतिकूल परिस्थिति में, जब परिस्थिति ही प्रतिकूल है तभी धैर्य की परीक्षा है, तभी धर्म की प्रतीक्षा है, परीक्षा है, तभी विवेक की परीक्षा है। तुलसी असमय के सखा, धीरज धर्म विवेक, साहित साहस सत्यव्रत, राम भरोसो एक। स्वामी जी महाराज ने धैर्य, धर्म, विवेक इनके साथ में और जोड़ दिया है साहस। धैर्य का ही दूसरा रूप है। संकट का सामना करने की जो दृढ़ता होती है उसे साहस कहा जाता है। साहित साहस सत्यव्रत, सत्य को व्रत के रूप में लेना चाहिए। आज एकादशी है, आज अन्न वर्जित है, आज अन्न का विचार भी वर्जित है। आज केवल परमात्मा चिंतन, भगवत चिंतन। हरि हरि। सत्य का व्रत
और परमात्मा पर भरोसा, परमात्मा पर भरोसा रहे। परमात्मा पर अगर भरोसा रहा तो फिर जो प्राप्त करना है वो प्राप्त हो जाता है। गंगा के तट पर एक संत प्रवचन कर रहे थे। संत कह रहे थे, विश्वासी को क्या संभव है? विश्वासी तो पानी पर भी चलकर जा सकता है। और ये एक बात एक छोटी सी बच्ची ने सुनी। संत ने बात बोल दी, बच्ची ने सुन ली और वो विचार करने लगी, क्या ऐसे हो सकता है? छोटी सी बच्ची है, 5 साल की। और एक दिन बहुत बारिश हो गई, गंगा जी में बाढ़ आई। बच्ची के पिता ने कहा, संत के लिए दूध भेजने की इच्छा है। बच्ची ने कहा, मुझे दे दो। पिता ने पूछा, तुम कैसे जाओगी? बाढ़ आई हुई है गंगा जी में, उफान पर है गंगा जी, कैसे जा सकती हो? बच्ची ने कहा, ठीक है, आप मुझे दे दीजिए, मैं जाऊंगी। और दूध का पात्र दे दिया। बच्ची ने वो पात्र संभाला, संत के पास आई और संत को दूध अर्पण किया। संत ने दूध लिया और पूछा, इस बाढ़ में कैसे आई हो? उसने कहा, आप ही ने तो कहा था ना उस दिन कि विश्वास यदि हो तो कोई बात असंभव नहीं। आज मैं चलकर आई हूं, गंगा जी पर चलकर आई हूं। संतों को इस बात का विश्वास नहीं हुआ। संत कहने लगे, मैंने तो बोल दिया है, परीक्षा नहीं की है, मैं जरा देखना चाहता हूं। और बच्ची ने कहा, इसमें कौन सी बड़ी बात है, मैं भगवान का नाम लेकर आई हूं और भगवान का नाम लेकर जाऊंगी। जीवन एक समुद्र जैसा है, भवसागर है, इसमें डूबने के अवसर बहुत है, इसमें जीव डूब जाता है, इसे चलकर पार नहीं किया जा सकता। इसके लिए नौका चाहिए, भक्ति की नौका। लेकिन ऐसे भी भक्त हैं कि जो इस भवसागर से चलकर पार हुए हैं। बात गंभीर है, आपको सोचना पड़ेगा क्या बताया जा रहा है। और जब बच्ची ने गंगा जी के जल पर चरण रखा, वो चलने लगी। संत ने सोचा, मैं इसका गुरु हूं, मैंने इसे शिक्षा दी है, ये चल सकती है, क्या मैं नहीं चल पाऊंगा? और संत ने भी गंगा जी के जलपात्र पर चरण रखा और चरण रहते ही उनका चरण नीचे चला गया। शिष्य चल सकता है, गुरु चल नहीं सकता। बड़े विचारों में पड़ गए। जब वो लड़की फिर लौट कर आई और लड़की ने महाराज जी को देखा, संत को देखा, तो उसने पूछा, महाराज जी आप बड़े उदास लगते हैं। और महाराज जी ने कहा कि जैसा तुम चलकर आई हो वैसे मैं नहीं चल सकता। तुम्हारे जीवन में वो दृढ़ विश्वास निर्माण हो गया है, मेरे जीवन में वो दृढ़ विश्वास निर्माण नहीं हो पाया। विश्वास का बल होता है। मेरा परमात्मा मुझे देख रहा है, मेरा परमात्मा सब जानता है, मेरा कल्याण ही होगा।
ये दृढ़ विश्वास यदि जीवन में रहा तो मनुष्य तर जाता है। तुलसी असमय के सखा, धीरज धर्म विवेक। धैर्य धर्म विवेक ये मित्र है, ये हमारे सच्चे मित्र है। साहस सत्यव्रत राम भरोसो राम राघवा रघुनंदना। राम राघवा रघुनंदना। अंतकरण में बनी रहे तव वंदना। राम राघवा रघुनंदना। अंतकरण में बनी रहे तव वंदना। राम राघवा रघुनंदना। भक्ति के आचार्य है नामदेव महाराज। नामदेव महाराज का चिंतन 3 दिनों से हम कर रहे हैं। निर्गुण और सगुण भक्ति दोनों भक्तियों का प्रतिपादन नामदेव महाराज ने किया है। नामदेव महाराज का गाथा देखेंगे तो सगुण भक्ति का प्रतिपादन है मराठी भाषा में, प्राकृत में। नित्य प्रकट थे परमात्मा नामदेव महाराज के लिए, उनसे बातें किया करते थे। अपने अंतकरण के भाव नामदेव महाराज विठ्ठल भगवान को सुनाते थे। कुछ पद उन्होंने निर्गुण भक्ति के भी गाए हैं। पंजाब में गुरु ग्रंथ साहब में उनके पद है, बड़े सुंदर पद है, वहां की भाषा में है। एक पद में नामदेव महाराज ने गायन किया है। संत सुलेना संत सुदेना संत संगति मिली दुस्तर तिरना। संत सुलेना संत सुदेना संत संगति मिली दुस्तर तिरना। मुझे और कोई काम नहीं है, मेरा संबंध केवल संत से है। जो परमात्मा का भगत है उसी से मेरा लेना देना है। मुझे अन्य किसी भ्रम मार्ग में जो है उलझा हुआ उससे कोई लेना देना नहीं है। सारी उलझनों से जो मुक्त हो गया है, जिसने अपने अंतकरण की सारी वर्जनाओं को विसर्जित कर दिया है, उसी से लेना देना है। मनुष्य से जिसने संत पद की प्राप्ति की है उसी से मेरा लेना देना है। उसका उपदेश ग्रहण करना है, लेना है। अपनी भक्ति को उसे देना है। संत से लेना, संत से देना।
संत सुलेना संत सुदेना, संत संगति मिली दुस्तर तिरना। संत संगति मिली है और दुस्तरणीय जो भवसागर है उससे तर जाना, इस संसार से छूट जाना, सारे बंधनों से छूट जाना, उस परमात्मा के साथ एक रूप हो जाना। संत ही माई संत ही बाप, संत ही माई संत ही बाप, संत संगति मिली तिरगो आप। संत ही माता पिता है और जिन्हें संत संगति मिल गई है वो ये भव सागर से तैर कर जाएंगे, तर जाएंगे। संत की छाया संत की माया, संत छाया में रहने का सौभाग्य मिला है, वो छाया प्रिय लगने लगी है, मधुर लगने लगी है। संत की छाया संत की माया, यहां पर माया का अर्थ समझ लेना होगा। एक लगाव निर्माण हो गया है संत के लिए, मन दौड़ता है, संत चरणों का दर्शन करने के लिए मन दौड़ता है, उनके सानिध्य में बैठने के लिए मन दौड़ता है, उनकी वाणी सुनने के लिए मन आतुर हो जाता है। और जब वो संत वाणी सुनी जाती है तब मन को शांति मिलती है। सूरज की गर्मी से मिलती है जैसे छाया, वैसे ही शरण में तेरी आया। सूरज की गर्मी से बचने के लिए जैसे मनुष्य छाया ढूंढता है, वैसे ही भक्त संत को ढूंढता है। एक लगाव निर्माण हो गया है जिसके बिना रहा नहीं जाता। संत संगति मिली गोविंद पाया, और उस परमात्मा को प्राप्त कर लिया है। संत की छाया संत की माया, संत संगति मिली गोविंद पाया, परमात्मा को प्राप्त कर लिया है। संसार की संगति में परमात्मा प्राप्त नहीं होते, संत की संगति में प्राप्त होते हैं। भरतखंड के जितने भी संत हुए हैं उन सब ने यही उपदेश किया है कि संत की संगति करो। संत की संगति धरो, अपना उद्धार आप करो। संत की संगति में जाओ, असंत की संगति में कदापि ना जाओ। अंतिम चरण में नामदेव महाराज का वचन है, असंत संगति नामा कबहु न जाई, संत संगति में रहो समाई। नामदेव महाराज असंतों की संगति में नहीं जाते, वो हमेशा संत संगति में ही रहते हैं। ये गुरु ग्रंथ साहब जी का श्लोक है, एक पद है जिसके रचयिता नामदेव महाराज है। हरि 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 नारायण हरि नारायण।
नारायण